हेलो एवरीवन, वेलकम टू आवर चैनल। जो भी इस चैनल पे नए हैं चैनल को लाइक शेयर एंड सब्सक्राइब करना मत भूलिए। आणि माझं नाव आहे फरहीन शेख आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी रायटिंग स्किलची स्ट्रॅटेजी घेऊन आलेले आहे। रायटिंग स्किल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणते टॉपिक आहे ओके किंवा त्याचं वेटेज किती आहे ते आपण आज डिस्कस करणार आहोत। तर रायटिंग स्किलची स्ट्रॅटेजी यामध्ये आपण पाहतोय की आधी तुम्हाला वेटेज किती आहे ते तुम्हाला क्लियर झालं पाहिजे। इसका वेटेज क्या है वो हम पहले क्लियर करते हैं। तो इसका वेटेज है 24 मार्क का। 24 मार्कची पूर्ण तुमची रायटिंग स्किल म्हणजे विभाग 5वा आहे हा रायटिंग स्किलचा। त्याला उपयोजित लेखन असं आपण म्हणू। तर यामध्ये पत्र आणि सारांश लेखन जर आपण पाहिलं तर ते 6 मार्कासाठी आहे, एक अटेम्प्ट करायचा आहे। ओके, पत्र तरी अटेम्प्ट करा किंवा सारांश लेखन अटेम्प्ट करा, त्यातली एक कृती करायची आहे, ती 6 मार्क या कृतीला तुम्हाला आहेत। नंतर जाहिरात, बातमी आणि कथा या तिन्ही मधून तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत 5-5 मार्कासाठी। तर हे 10 मार्काचं तुमचं ह्याचं वेटेज राहील। तुम्ही जाहिरात आणि बातमी करा 10 मार्क किंवा बातमी कथा जो भी आपको आसान लगे। तर जाहिरात, बातमी आणि कथा त्या तिन्ही मधून तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत 10 मार्कासाठी। आणि नंतर आहे निबंध लेखन। तर निबंध लेखनामध्ये तुम्हाला आहे प्रसंग, आत्मकथन आणि वैचारिक लेखन। तर यामधून तुम्हाला एक अटेम्प्ट करायचा आहे, मार्क आहे त्याचे 8। ओके, तर अशी टोटल तुमची 24 मार्काची रायटिंग स्किलची म्हणजे रायटिंग स्किलचं तुमचं वेटेज आहे। ओके, तर आता हे करतोय आपण, तर त्याचा अभ्यास कसा करायचा आहे तर आपण आधी ते समजून घेऊयात की प्रश्न नीट समजून घ्या। ओके, जो भी आपको क्वेश्चन पूछा है वो आपको अच्छे से समझ में आना चाहिए। कोणता प्रकार आहे, ओके अभी पत्र आहे तर पत्रामध्ये कोणता टाइप आहे, औपचारिक आहे, अनौपचारिक आहे, जाहिरात आहे, जाहिरात नेमकी कशाची आहे, ओके वस्तूची आहे, सेवेची आहे, जे पण आहे। बातमी पण वेगवेगळ्या स्वरूपाची, जसे की शाळेत जे समारंभ वगैरे होतात त्यातली बातमी आहे की अकस्मात काही अचानक काही घटना घडलेली आहे। ओके, तर तशी काही बातमी आहे तर ते आधी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल। ओके, नंतर मुद्दे जे आहेत त्यामध्ये ते मुद्दे चुकवू नका। जो त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे ते मुद्दे तुमच्या त्या मॅटरमध्ये किंवा त्या लिहिण्यात आले पाहिजे। योग्य स्वरूप आणि फॉर्मॅट। आता प्रत्येक रायटिंग स्किलच्या टॉपिकचा फॉर्मॅट आहे पहा। रायटिंग स्किलचा 1 शॉट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल प्रत्येक टॉपिकचा डिटेलमध्ये तर तुम्ही मला कमेंट्समध्ये रायटिंग स्किलचे टॉपिक किंवा असं टाकू शकता की रायटिंग स्किलचे व्हिडिओज म्हणून। नंतर योग्य स्वरूप म्हणजे प्रत्येक रायटिंग स्किलचा एक स्वरूप आहे। पत्राचा फॉर्मॅट आहे, ओके बातमीचा आहे, कथाचा आहे। तर ते सगळ्या फॉर्मॅट हिशोबाने तुम्हाला ते रायटिंग करावी लागेल। म्हणजे प्रत्येक लेखन प्रकाराचा ठरलेला स्वरूप असतो पहा। उदाहरणार्थ आपलं पत्र, तर पत्रामध्ये पत्ता, दिनांक, विषय, मजकूर, शेवट आणि एक ईमेल आयडी असं। आता ईमेल प्रारूपचे पत्र आहेत आपल्याला, तर तसा फॉर्मॅट तुमचा त्या पत्रामध्ये आला पाहिजे। ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्मॅटच्या हिशोबाने तुम्हाला ते रायटिंग स्किलची स्टडी करावी लागेल। सोपी आणि स्पष्ट भाषा, अवघड शब्द टाळा। ओके, जो हार्ड वर्ड होते हैं वो आप स्किप करो, आपको नहीं आता है आप वो स्किप कर सकते हो। शुद्ध सोपी अशी मराठी वापरा। जो हमारी नॉर्मल जो मराठी है वो आप उसमें यूज करो। ज्यादा हाई फाई वाली है तो साहित्यिक भाषा अशी काही टाकायची गरज आपल्याला नाही। साधी सरळ आपली मराठी लँग्वेज त्यामध्ये तुम्ही यूज करा। हार्डवर्ड ज्यांना जमत असेल लिहा किंवा हार्डवर्डचा वापर करणं टाळा। मुद्देसूद लेखन करा, अनावश्यक लांबू नका। ओके, हमें बढ़ाना नहीं है। जो भी आपको दिया है निवेदन मध्ये जे पण तुम्हाला पॉइंट्स दिले आहेत त्या पॉइंट्सनच तुम्ही व्यवस्थित मुद्देसूद रायटिंग करा आणि मुद्दे क्रमाने मांडा। म्हणजे आता आत्मकथन असेल तर त्यामध्ये मुद्दे दिले जातात पहा। जन्म, ओके मग त्याच्यामध्ये त्यांना राहण्यात काही अडचणी आल्या, काही सुख दुःख असे काही मुद्दे दिले जातात आत्मकथन मध्ये। तर ते मुद्दे व्यवस्थित क्रमाने तुम्हाला मांडावे लागतील। वर खाली असे तुम्ही पॅरेग्राफ किंवा मुद्दे करू नका। तर मुद्देसूद लेखन हे रायटिंग स्किल मध्ये असलं पाहिजे। शब्द मर्यादा पाळा, लिमिट्स, वर्ड लिमिट। और हर एक मतलब आपका जो पत्र लेखन है, बातमी है, कथा है, सबको वर्ड लिमिट दिया है। ओके, वो वर्ड लिमिट से ही आप करना है। जसं की सारांश लेखन आहे, सारांशला 30 ते 40 शब्दात आपल्याला लिहावं लागतं। ओके, बातमी आहे, कथा आहे 100 ते 120 शब्दात लिहावी लागते।
ओके, या तो जो निबंध आहे, निबंध आपल्याला एक 200-180 शब्दामध्ये लिमिट्स आहेत त्याची जी दिलेली आहे तुम्हाला सिलेबसमध्ये, तर ती शब्द मर्यादा पाळा, दिलेल्या शब्द मर्यादेतच लेखन करा. ओके, ज्यादा हमें बढ़ाना नहीं है, ज्यादा कम भी लिखना नहीं है. फार कमी किंवा जास्त लिखू नका. देखो, कम लिखना नहीं है, जितना हमें वर्ड लिमिट दिया है हर एक टॉपिक का, वो वर्ड लिमिट के हिसाब से आपका जो भी है राइटिंग होना चाहिए. ओके, और उसकी लेंथ उतनी होना चाहिए. योग्य शब्द संपदा मतलब हम इसको वोकॅब्युलरी कहेंगे. जो आपको टॉपिक दिया है, जो भी शीर्षक दिलेला आहे त्याला साजेसे असे वोकॅब्युलरी किंवा साजेसे असे सूट होईल असे शब्द वापर. ओके, जो भी टॉपिक है उससे रिलेटेड जो भी उसको वर्ड सूट करता है वो वर्ड्स उसमें यूज करना है. जैसे की औपचारिक आहे, अनौपचारिक आहे पत्रामध्ये, तर आपण फॉर्मल भाषा औपचारिक मध्ये आपल्याला वापरावी लागेल आणि अनौपचारिक पत्र आहे तर आपण फॅमिली सारखं कौटुंबिक भाषा आपण अनौपचारिक मध्ये वापरणार. ओके, जसं की औपचारिक मध्ये जर आपण एक्झाम्पल पाहिलं पत्रामध्ये, आपला नम्र, माननीय, महोदय वगैरे, कृपाभिशाली वगैरे असे वर्ड आपण औपचारिक मध्ये वापरणार. जो फॉर्मल लेटर मध्ये किंवा काय असेल तर तिथं तसे वर्ड वापरा. ओके, अनौपचारिक मध्ये कौटुंबिक जसं आपण डेली आपण बोलतो तसे काही शब्द तुम्ही वापरा, त्या हिशोबाने भाषा तुम्हाला वापरावी लागेल. परिच्छेदाची रचना म्हणजे पॅरेग्राफ आपण कसा करायचा, तर प्रत्येक मुद्द्यासाठी एक स्वतंत्र परिच्छेद करा. जो भी आपको पॉइंट्स दिए जाते हैं, ओके, हर एक पॉइंट मतलब 6 to 7 ऐसे पॉइंट दिए जाते हैं आपको. निवेदन दिलं जातं म्हणजे प्रश्नामध्येच असतं पहा निबंधाच्या. तर जेवढे पॉइंट आहे तेवढे मुद्दे म्हणजे पॅरेग्राफ करा. ओके, एक पॉइंटसाठी एक पॅरेग्राफ असं तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र असं पॅरेग्राफ किंवा परिच्छेद करा आणि ते सोपे असे वाचायला सोपे असे पॅरेग्राफ असले पाहिजे. ओके, हर एक पॉइंट से आपका एक पैसेज आराम से हो सकता है. तर अशा प्रकारे तुम्ही मुद्द्यासाठी परिच्छेद करू शकता. नंतर एक सगळ्यात महत्वाचं रायटिंग स्किल मध्ये शुद्ध लेखन आणि ग्रामर आपण म्हणू. लिहिल्यानंतर 1-2 मिनिट तपासणी करा. जो भी आपने लिखा है, एक पैराग्राफ हुआ है, 2 पैराग्राफ, तो 1-2 मिनिट वहां पे आपको चेक करना है की आपण इथं कुठं कानामात्रा उकार वेलांटी चूक केलेली आहे का. ओके, आणि असे काही शब्द आहेत पहा, आणि परंतु वगैरे असे शब्द असतात ना, तिथं तर अजिबात चुका करू नका. ओके, क्योंकि वो बहुत आसान वर्ड्स है, आप बहुत दिन से लिखते आ रहे हो. म्हणजे आणि आपण असा लिहितो आणि ओके असं लिहू नका. ओके, खूप म्हणजे बेकार दिसतं ते आणि ते चुकीचं आहे. ओके, स्पेलिंग व वाक्यरचना, ओके, स्पेलिंग मिस्टेक करू नका. ओके, स्पेलिंग व्यवस्थित असलं पाहिजे. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, हे जे पण आहे स्पेलिंग व्यवस्थित असलं पाहिजे आणि सेंटेन्स फॉर्मेशन अच्छे से चाहिए. वाक्यरचना आपल्याला बरोबर ठेवावी लागेल. नंतर आहे आकर्षक मांडणी. ओके, आकर्षक मांडणी आपल्याला जास्त करून जाहिरात लेखनमध्ये पाहिजे. पहा, जेवढी आपण अट्रॅक्टिव्ह जाहिरात करणार, जेवढी आपण आकर्षक मांडणी करणार, तेवढं जाहिरात लेखनला मार्क चांगले भेटतील. तर स्वच्छ नीट असं अक्षर काढा. ओके, स्वच्छ सुंदर अक्षर काढा. जास्त पण मी म्हणत नाही की छान अक्षर पाहिजे, पण वाचनीय असं तुमचं अक्षर असलं पाहिजे. गरज असल्यात मथळे वापरा. मथळे म्हणजे हम यहाँ पे स्लोगन्स कहेंगे, शीर्षक कहे सकते हैं, हेडिंग म्हणू आपण. ओके, मथळे म्हणजे जिथं गरज आहे तुम्ही स्लोगन्सचा, म्हणींचा असा यूज करू शकता. तर अशा प्रकारे पण आकर्षक मांडणी होते. आणि जनरली जाहिरात लेखनसाठी थोडंसं कवितेच्या छान छान त्या रिलेटेड 2 ओळी टाका. ओके, म्हणी टाका त्यामध्ये. तर काही यमक जुळणारे किंवा राईम्स आपल्याला येत असतील मराठीत तर ते यूज करा. तर त्याच्याने पण जाहिरात खूप आकर्षक अशी होईल आणि आउट ऑफ मार्क भेटतील. नियमित सराव करा. ओके, जो भी अभी राइटिंग स्किल है, लिखने वाला पार्ट है, ज्यादा लिखना होता है. ओके, तर पूर्ण त्याचा सराव तुमचा जर नियमित असला घरी तर तुम्ही छान पेपरमध्ये त्याला हे करू शकता, प्रेझेंट करू शकता. सर्व प्रकारचे उपयोजित लेखन सरावाने लिहा. जो भी हमने अभी टॉपिक डिस्कस किए हैं, पत्र, सारांश, ओके, कथा आहे, बातमी आहे, सगळे जे उपयोजित लेखन आहेत सगळ्यांच्या प्रकाराचं एक प्रश्न सोडवा. ओके, जैसे आपको टाइम मिलता है 10 मिनट 15 मिनट बैठ के आपको एक क्वेश्चन आपको सॉल्व करना जरूरी है. सगळ्यात इंपॉर्टंट आधीच्या प्रश्नपत्रिका सोडवा, जैसे कि हम इसको PYQ कहेंगे. ओके, ये हमें सॉल्व करना है. इसमें से एक आपको आइडिया आती है किंवा ते रिपीट होतात
जनरली जास्त करून एखादा टॉपिक रिपीट होतो. तर आधीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला खूप त्याचं म्हणजे एक बेनिफिट होईल. ओके. आणि रोज लक्षात ठेवायचे काही रूल्स आहेत. आता पेपर येणार आहे तर त्याच्यासाठी आपण कसा करणार, काय करणार, तर रोज फक्त एक प्रश्न नीट करायचा है. रोज फक्त एक प्रश्न पण नीट. ओके. आप ग्रामर लो, आप जो भी है, आपको जो भी हार्ड लगता है वो लो, एक क्वेश्चन सॉल्व करो पर अच्छे से, परफेक्टली. ओके. वेळ बघून लिहा. हर एक जो टॉपिक है उसको कुछ टाइम है. ओके. तो उस टाइम के हिसाब से आपको लिखना जरूरी है कि ये जो टॉपिक है इसको मैं 15 मिनट में कवर करूंगी या तो 20 मिनट में कवर करूंगी. आपको टाइम मैनेजमेंट का वीडियो चाहिए तो कमेंट में आप टाइम मैनेजमेंट लिखो. हर एक टॉपिक का, हर एक क्वेश्चन का टाइम मैनेजमेंट वीडियो भी मैं लेकर आती हूँ. जास्त लांब नको, मुद्देसूद लिहा. ओके. ज्यादा हमें बढ़ाना नहीं है. ओके. जो मुद्दे दिलेले आहेत, ज्या मुद्द्यांवर आधारितच आपल्याला लेखन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्मॅट. रायटिंग स्किलचे जे पण प्रश्न आहेत त्याला सगळ्यांना काही ना काही फॉर्मॅट आहे. ओके. तर त्या फॉर्मॅटच्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करणार तर तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क भेटतील. ओके. या तो थोडासा म्हणजे मार्क चांगले स्कोअर होतील. आता तुमची परीक्षा जवळ आली आहे आणि परीक्षा जवळ आली आहे तर आपण काय करायचं, तर रोज 2 प्रश्न करा 30 मिनिटात. अर्धा तास द्या राइटिंग स्किल साठी, होऊन जाईल. रोज डेली आपको 2 क्वेश्चन सॉल्व करना है. जो भी है आप पत्र लो, जो भी है निबंध लो, आत्मकथन, प्रसंग, जो भी आप अटेम्प्ट करना चाहते हो तो वो रोज डेली 2 क्वेश्चन लेना है. 30 मिनट आपको उसकी प्रैक्टिस करना है, लिखना है. ओके. आणि संडे रविवारी फुल अशी प्रैक्टिस करायची आहे तुम्हाला. ओके. राइटिंग स्किल की हमें संडे के दिन फुल प्रैक्टिस करना जरूरी है. ओके. तो ये हो गया हमारा राइटिंग स्किल का स्ट्रैटेजी. इस हिसाब से आप स्टडी करते हो तो आपके लिए मतलब अच्छा रहेगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच मी टाइम मॅनेजमेंट किंवा जे पण तुम्हाला पाहिजे ते घेऊन येईल. आणि तोपर्यंत हा जर व्हिडिओ कोणी एंड पर्यंत पाहत असणार, ओके, जो भी बच्चे ये वीडियो एंड तक देख रहे हैं तो प्लीज आपके दोस्तों में शेयर करो जिसको इसकी जरूरत है. तो मिलते हैं नेक्स्ट सेशन में. जब तक के थैंक यू सो मच.